राज्यात लहान मुलींवर वाढतायत अत्याचार। नागपूरमध्ये 7 वर्षांच्या मुलीवर 2 अल्पवयीन मुलांनी केला बलात्कार। राज्यामध्ये महिलांविरोधी अत्याचाराचे खटले सुरू असलेल्या फास्ट ट्रॅक कोर्टांचा कारभारही निराशाजनक। आरटीआय अंतर्गत मिळाली धक्कादायक माहिती। मुख्यमंत्री आणि राज्य सरकार या संकटाचं स्वरूप पाहिल्याच्यानंतर एकटं करू शकणार नाही, त्याला केंद्राची साथ असली पाहिजे आणि म्हणून ते करतात ते योग्य, त्याला आणखी आमची मदत। मुख्यमंत्र्यांवर नाही तर राज्य सरकारच्या धोरणांवर केली होती टीका। शरद पवार यांचं घुमजाव। आता क्रिकेटच्या मैदानावरही मुख्यमंत्री विरुद्ध पवार सामना रंगण्याची शक्यता। माझगाव क्रिकेट क्लबकडून मुख्यमंत्री बनले मुंबई क्रिकेट असोसिएशनचे सदस्य। ही दाभोलकर कुटुंबीय दिल्लीत पण अजून भेट नाही। 27 दिवस उलटूनही डॉक्टर दाभोलकरांचे मारेकरी अजूनही मोकाटच। सतरा दिवसांनंतरही कोल्हापूरमध्ये वकिलांचं काम बंद आंदोलन सुरूच। तब्बल 87,000 खटले प्रलंबित। आंदोलन यशस्वी होण्यासाठी वकिलांचं बाप्पाला साकडं। सांगलीमध्ये बैलगाडी शर्यतीत बैलांचा अमानुष छळ। तारा आणि खिळे लागून बैल गंभीर जखमी। आयोजकांविरोधात गुन्हा दाखल। आणि कोल्हापूरमध्ये 35,000 गणेश मूर्तींचं दान आणि 200 टन निर्माल्य जमा। अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि पर्यावरणवादी संघटनांच्या आवाहनाला उदंड प्रतिसाद।